अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय। ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार तर यंदा मिळाला नाही, पण त्यांना आता फिफाचा पहिला शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। हा फिफा शांतता पुरस्कार नोबेल पुरस्कारा इतकाच महत्त्वाचा आहे का? काय या फिफाच्या शांतता पुरस्काराची खासियत आहे तेच पुढे या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। जगातील सर्वात प्रतिष्ठेचा क्रीडा सोहळा म्हणजेच फिफा विश्वचषक आणि त्याच मंचावर पहिल्यांदाच सादर केला जाणारा एक नवा सन्मान फिफा शांतता पुरस्कार। आणि हा पहिला पुरस्कार प्रदान केला जातो जगभरात नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीला, अर्थात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना। वॉशिंग्टन येथील केनेडी केंद्र प्रकाशाच्या झगमगाटानं न्हाऊन निघालं होतं आणि जगातील नेत्यांच्या गगनभेदी टाळ्यांच्या गजरामध्ये पार पडला असताना ट्रम्प यांच्या हाती एक मोठा पुरस्कार देण्यात आला। सुवर्णमय गोलाकार शांतता ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह समारंभामध्ये प्रदर्शित होताच ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय संवादाची आणि कूटनीतीची दृश्य दिसली। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अनेक जागतिक नेत्यांसोबतचे क्षण, एकच संदेश उभा राहतो, ट्रम्प यांनी जगातील शांततेसाठी मोठं योगदान दिलंय। पुरस्कार स्वीकारताना ट्रम्प म्हणाले, हा आपल्या आयुष्यातील अत्यंत मोठा सन्मान आहे। सन्मानापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आम्ही लाखो जीव वाचवले, असं ट्रम्प म्हणाले। भारत पाकिस्तान सारख्या कठीण संघर्षांनाही आम्ही आटोक्यात आणण्यास मदत केली, असं परत एकदा ट्रम्प बोलण्यास विसरले नाही। या एका घोषणेनंतर राजकीय आणि क्रीडा विश्वामध्ये नवा वाद निर्माण होतोय। फिफानं जागतिक मंचावर राजकीय संदेश दिलाय का? अब्जावधी फुटबॉल चाहत्यांचे प्रतिनिधित्व नक्की कुणी केले? या प्रश्नावर जगभरामध्ये चर्चेची लाट उसळते आहे। फिफानं हा पुरस्कार नोव्हेंबर 2025 मध्ये नव्यानं स्थापन केला। त्याचा उद्देश असा आहे की त्या व्यक्तीला गौरवणे ज्यांनी जगभर शांतता आणि एकात्मतेसाठी असाधारण आणि महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत, ज्यांनी लोकांना जोडलं। ट्रम्प यांना हा पहिला पुरस्कार देता आला कारण फिफा अध्यक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवून म्हटलं की त्यांच्या माध्यमातून काही आंतरराष्ट्रीय संघर्ष कमी झाली, मध्य पूर्व वगैरे भागामध्ये शांततेसाठी प्रयत्न झाले आणि त्यांनी जगभरातील एकात्मता वाढवण्याचा दावा केला। फिफा अध्यक्षाने सार्वजनिकपणे सांगितलंय की फुटबॉल फक्त खेळ नाही, ती जग एकत्र आणण्याची भाषा आहे। याच दृष्टिकोनातून ट्रम्प यांचं योगदान महत्त्वाचं समजलं जातं। म्हणजे फिफाच्या म्हणण्यानुसार हा पुरस्कार फक्त क्रीडा नव्हे तर जागतिक ऐक्य आणि शांततेच्या प्रयत्नांना दिला जातो। परंतु हा निर्णय आणि पुरस्कार काही जणांनी वादाळलेला आहे, विवादास्पद आणि राजकीय म्हटलेला आहे। याला काही मुख्य शंका अशा आहेत, त्याबाबत आता वेगवेगळ्या कमेंट्स देखील येऊ लागल्या। तर सारांश असा आहे की फिफानं ज्या उद्देशासाठी हा शांती पुरस्कार तयार केला त्यात त्यांनी ट्रम्प यांचं योगदान महत्त्वाचं समजलं, परंतु हे योगदान वास्तवात कितपत प्रभावी आहे, पुरस्काराची पारदर्शकता किती आहे आणि शेवटी फुटबॉल संस्था राजकारणामध्ये इतकी अडकली असणं योग्य आहे का? या प्रश्नावर जगभरामध्ये वाद आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू पुढच्या कुठल्या नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।